मिरज तालुका मिरज येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणवेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच अण्णासाहेब दत्तू सायमोते वय वर्ष 58 राहणार अपटेमळा यांचा मृत्यू झाला। वैद्यकीय तपासणीत त्यांचा मारहाणीवेळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी संशयित सुनील चव्हाण, संजय चव्हाण, विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय। मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश याने फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी: दानोळी तालुका हातकणंगले येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमीन संशयित संजय चव्हाण हा करत होता। 1 वर्षापूर्वी शुभम यांनी सदरची 27 गुंठे जमीन विक्री करणार असल्याबाबत मृत सायमोते यांना सांगितले होते। सायमोते यांनी संशयित संजय याला तो कसत असलेली जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगितले होते। त्यानंतर सायमोते यांनी वकील मार्फत जमीन कसणाऱ्या संजय याला व त्याच्या भावांना जमीन खरेदी करणार असून हरकत असल्यास सांगण्याबाबत नोटीस पाठवली। नोटीसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही। त्यानंतर 27 डिसेंबर रोजी खरेदीपत्र करून सायमोते यांनी जमीन खरेदी केली। त्यानंतर संशयित संजय व नातेवाईकांनी 7/12 नोंद करण्यास तलाठी कार्यालयात हरकत घेतली होती। या प्रकारानंतर सायमोते हे सकाळी 9:30 वाजता बसस्थानक चौकात सुपर टेलर दुकानात कपडे घेण्यासाठी गेले होते। तेव्हा संशयित 5 जण तिथे आले। त्यांनी सायमोते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। तसेच हाताने बुक्क्यांनी मारहाण केली। काही जणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात सायमोते यांचा मुलगा अविनाश तिथे आला। वडिलांना सोडवताना त्यालाही मारहाण केली। संशयित मारहाण करत असताना सायमोते हे खाली कोसळून बेशुद्ध पडले। तेव्हा मुलगा अविनाश, चुलत भाऊ सचिन सायमोते, नवनाथ सायमोते आदींनी त्यांना दुचाकीवरून गावात खासगी दवाखान्यात नेले। त्यांनी सांगलीत नेण्यास सांगितले। सांगलीत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तिथून सिव्हिलमध्ये नेण्यास सांगितले। सिव्हिलमध्ये नेल्यानंतर ते मृत झाल्याचे सांगितले। शवविच्छेदनामध्ये सायमोते यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले। दरम्यान अविनाश सायमोते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालानुसार संशयित संजय चव्हाणसह 5 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। त्यांना ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील तपास करत आहेत। सायमोते यांना मारहाण केल्यानंतर संशयित ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आले होते। तिथून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले। तेथे सायमोते यांना आणल्यानंतर 2 गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्कीचाही प्रकार घडला। त्यामुळे सिव्हिल परिसरात गोंधळ उडाला होता। सायमोते यांचा मारहाणवेळी मृत्यू झाल्याचं समजताच गावात सायमोते यांचे नातेवाईक जमले होते। त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला। गावात तणावाचं वातावरण होतं। उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे प्रभारी निरीक्षक अभिजित देशमुख व पथकाने गावात भेट दिली। दोन्ही गटाशी चर्चा करून शांततेचं आवाहन केलं। सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47। उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे। कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।